द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आता द्राक्ष हंगाम जो आहे तर तो अंतिम टप्प्यात आलेला आहे। अशामध्येच द्राक्ष उत्पादकांची जी तर ती डोकेदुखी वाढलेली आहे। त्याला कारण असं आहे का देशांतर्गत द्राक्षांची मागणी जी आहे तर ती आता कमी झालेली आहे, त्याच्यामुळे कुठंतरी बाजारभावावर परिणाम होत आहेत। आपण जर पाहू शकतात का गेल्या 15-20 दिवसांपूर्वी हेच द्राक्ष जे आहे तर ते 50 ते 60 रुपये द्राक्ष उत्पादकांना किलोला बाजारभाव मिळत होता। मात्र आता द्राक्षांची मागणी कमी झालेली आहे। त्याला कारण असं आहे की बाजारामध्ये आंबे असतील, टरबूज असेल, खरबूज असेल, असे जे तर ती आवक वाढल्यामुळे कुठंतरी द्राक्षांच्या मागणीमध्ये घट झालेली आहे आणि त्याच्यामुळे बाजारभाव खाली आल्याचं जे तर व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहेत। मात्र आज रोजी जे काही बाजारभाव मिळत आहेत तर ते द्राक्षांना 10 ते 15 रुपये इतका कमी बाजारभाव मिळत आहेत आणि अशामध्येच म्हणजे उत्पादन खर्चही निघणं मुश्किल झालेलं आहे। आणि दुसरीकडे राज्य सरकारच्या वतीने जे पीक कर्ज घेण्यात आलेलं आहे तर ते भरण्याच्या सूचना ज्या आहेत तर ते अर्थमंत्री अजित पवार यांनी दिल्यामुळे उत्पादन खर्च जर शेतीमालातून निघत नाही आहे तर पीक कर्ज भरावं कसं, असा जो आहे तर तो सवाल जो आहे तर तो शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक।